तर पहा, आजची आपली नवी कन्सेप्ट आहे बियॉन्ड फोर्स. आता बियॉन्ड फोर्स काय आहे याचं सिंपल उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही पाण्यामध्ये एखाद्या वेळेस उलटा मग टाकण्याचा प्रयत्न केला का? काय होतं बरं? तो वर फेकण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. त्यानंतर तुम्ही हा अनुभव घेतला का, एखादी वस्तू जेव्हा आपण पाण्यामध्ये बुडवतो तेव्हा तिचं वजन काय होतं? कमी होतं, बरोबर. त्यानंतर आणखीन एक सांगतो की जेव्हा एखादा लहानसा एखादा खेळा आहे तो पाण्यामध्ये बुडतो, पण एक विशाल जहाज आहे, बरोबर आहे का? शिप ती पाण्यामध्ये बुडते का? इतकं जास्त वजन असो नाही. तर या मागची कारण काय आहेत, बरोबर आहे का? मग कोणता फोर्स आहे की जो लिक्विड मधून किंवा एखाद्या फ्लुइड मधून लावला चालला, तर त्या फोर्स बद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. आणि निश्चितच तो फोर्स आहे बियॉन्ड फोर्स. तर बियॉन्ड फोर्स हा असा अपवर्ड फोर्स आहे ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इन वॉटर or other fluid or gases. पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं? या अगोदर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिकलेलो आहोत, बरोबर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा ऍक्ट करतो बरं? व्हर्टिकली डाऊनवर्ड. कसा ऍक्ट करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. आणि हा फोर्स कसा ऍक्ट करतो? व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि तुम्हाला या अगोदर मी सांगितलं होतं की व्हर्टिकली डाऊनवर्ड हा फोर्स ऍक्ट करतो, म्हणजे पृथ्वीवरून एखादी फेकलेली वस्तू पृथ्वीवर काय येते? गुरुत्वाकर्षण बलामुळे. आणि हा जो फोर्स आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, याच्यामुळं कोणताही ऑब्जेक्ट हा कुठे जाण्याचा प्रयत्न करतो? सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे नेणारा तो फोर्स आहे. सो हा फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने ऍक्ट करतो. परंतु आपण जो नवीन फोर्स शिकायलो तो आहे बियॉन्ड फोर्स, त्याला आपण FB म्हणू. आणि या बियॉन्ड फोर्सचं वैशिष्ट्य आहे की हा कसा ऍक्ट करायला? व्हर्टिकली अपवर्ड. कसा ऍक्ट करायला? व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध कार्य करणारं जे बल आहे ते कोणतं बल आहे? फोर्स ऑफ बियॉन्ड किंवा बियॉन्ड फोर्स. आता हा जो बियॉन्ड फोर्स आहे तर हा कुठे अप्लिकेबल आहे? तर हा अप्लिकेबल आहे वॉटरमध्ये, पाण्यामध्ये हा ऍक्ट करतो. त्यानंतर अदर फ्लुइड्स. आता फ्लुइड कशाला म्हणतो बरं आपण? फ्लुइड, द्राव्य. तर फ्लुइड मध्ये दोन गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या? सर्व प्रकारचे लिक्विड आणि सर्व प्रकारचे गॅसेस हे कशामध्ये असतात? फ्लुइड. फ्लुइड म्हणजे द्रव अवस्था असेल किंवा वायू अवस्था असेल, या दोन्हींना आपण काय म्हणतो? फ्लुइड. मग प्रश्न असा आहे की बियॉन्ड फोर्स हवेमध्ये ऍक्ट करतो का? कारण हवा सुद्धा विविध वायूंचं काय आहे? मिश्रण आहे. एअर सुद्धा एक मीडियम आहे जे की फ्लुइड आहे. तर निश्चितच हवेमध्ये सुद्धा हा फोर्स ऍक्ट करतो. मात्र याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण नगण्य आहे, म्हणजे ते आपल्याला दिसून येत नाही. तर येते लक्षात, कारण लक्षात घ्या दोन फोर्सेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स. एक खूप जास्त आहे आणि एक खूप कमी असेल तर दुसऱ्याचं अस्तित्व दिसून येतं का? नाही. मात्र जेव्हा एखाद्या लिक्विड मध्ये जर पाहिलं आपण तर लिक्विड मध्ये हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करायला. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपल्याला काय मिळतं बरं? लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपल्याला भेटतं वेट. काय मिळतं? वेट. म्हणजे वेट म्हणजे काय? वजन. जेव्हा आपण मासला म्हणजे वस्तुमानला ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला मिळतं वेट, है ना. आपलं जे वजन आहे हे वजन आपल्याला का प्राप्त झालं? कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलानं आपल्यावर काय केलं? कार्य केलं. त्याच्यामुळे आपल्याला काय प्राप्त झाला? वजन प्राप्त झालं.
तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर जी ग्रॅव्हिटी आहे ही ग्रॅव्हिटी किती आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. बरोबर. येते लक्षात. हे आहे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. याच्यामुळे आपल्याला काय मिळतं वेट प्राप्त होतं. आणि हेच ग्रॅव्हिटी चंद्रावर 6 पटीनं कमी आहे. म्हणून आपलं वजन जितकं पृथ्वीवर आहे त्याच्यापेक्षा 6 पट कमी हे कुठं असतं चंद्रावर असतं. येते लक्षात. समजा एखाद्या व्यक्तीचं जे वेट आहे हे मूनवर समजा आपल्या पृथ्वीवर किती आहे 600 न्यूटन आहे. किती आहे 600 न्यूटन. तर हे वेट ऑन मून म्हणजे चंद्रावर त्याचं जे वस्तुमान आहे ते किती आलं फक्त 100 न्यूटन. मग हे 6 पटीनं का आलं कारण चंद्राची जी ग्रॅव्हिटी आहे ही ग्रॅव्हिटी अप्रॉक्सिमेटली किती आहे 1.6 म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा ती 6 पटीनं कमी आहे. ओके ठीक आहे. आपला विषय काय होता की हे जे वेट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याला बॅलेन्स करणारा कोणता फोर्स आहे फोर्स ऑफ बियॉन्स जो कसा ऍक्ट करतो व्हर्टिकली अपवर्ड ऍक्ट अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं सांगितलं मी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिशा कशी आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि बियॉन्ड फोर्सची डायरेक्शन कशी आहे व्हर्टिकली अपवर्ड. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट रिड्यूस इन वॉटर ड्यू टू इट. म्हणजे बियॉन्ड फोर्स हे कोणत्याही वस्तूचं द्रवामधलं वजन काय करतो कमी करतो. येते लक्षात. तुम्हाला सांगितलं की पाण्यामध्ये एखादी वस्तू बुडवली तर तिचं वजन का कमी होतं कारण त्या वजनाला अर्थातच फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीला कोण बॅलेन्स करायला या ठिकाणी बियॉन्ड फोर्स बॅलेन्स करायला. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. वस्तूचा आकारमान जितका जास्त तितका तितकं बियॉन्ड फोर्स हा कसा असतो जास्त असतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जहाजाचं वजन खूप जास्त असतं पण ते पाण्यामध्ये बुडतं का नाही. त्याचं कारण काय आहे कारण त्याचं व्हॉल्यूम जास्त आहे. व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे लिक्विड कडून बियॉन्ड फोर्स तितक्या जास्त प्रमाणात लावल्या जातं आणि म्हणून ते शिप जे आहे ते जे जहाज आहे हे पाण्यामध्ये बुडत नाही. येते लक्षात. कारण पहा एखादी शिप जर आपण घेतली ओके सपोज ही शिप आहे तर याच्यात काय होईल की याचा व्हॉल्यूम जास्त आहे. मग आता मला सांगा व्हॉल्यूम जास्त असल्यामुळं याचं जे वेट आहे हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे पण त्याला पाण्यामध्ये बॅलेन्स करणारा कोणता फोर्स अवेलेबल आहे बियॉन्ड फोर्स अवेलेबल आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं की जितकं त्याचं वेग आहे त्याच्यापेक्षा थोडस जास्त का होईना परंतु त्या ठिकाणी कोण आहे बियॉन्ड फोर्स ऍक्ट करायला वॉटरचा जो वरच्या दिशेने ऍक्ट करतो. हा जो वेट आहे ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो तर याला बॅलेन्स करणारा वॉटर मधला बियॉन्ड फोर्स अवेलेबल आहे. व्हॉल्यूम जास्त असल्यामुळं बियॉन्ड फोर्स इथं स्ट्रॉंग झाला आणि त्याच्यामुळं हे जे शिप आहे हे पाण्यामध्ये बुडालं का नाही हे पाण्यावर तरंगलं. आपल्याला बघायचंय पुढं की एखादी वस्तू पाण्यावर केव्हा तरंगते पाण्याच्या आत केव्हा तरंगू शकते किंवा एखादी वस्तू पाण्यामध्ये केव्हा बुडते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहा पुढची प्रॉपर्टी मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बियॉन्सी. म्हणजे वस्तूची घनता जितकी जास्त तितकी फोर्स ऑफ बियॉन्टी ही का असतं जास्त असतं. आता मला सांगा तुम्ही समुद्रामध्ये पोहता आणि गोड पाण्यामध्ये जे तलाव वगैरे आहेत त्याच्यामध्ये पोहता तर याच्यामध्ये पोहणं सोपं कुठं जातं समुद्रामध्ये. कारण समुद्रामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं. क्षार जितकं जास्त पाण्याची डेन्सिटी तितकी जास्त. येते लक्षात. समुद्राच्या पाण्याची घनता ही गोड पाण्याच्या घनतेपेक्षा कशी आहे जास्त आहे. मग आता मला सांगा रूल काय सांगायला की डेन्सिटी जितकी जास्त फोर्स ऑफ बियॉन्सी तितका सुद्धा जास्त. आणि म्हणून समुद्रामध्ये पोहणं हे गोड पाण्यातल्या सरोवरामध्ये पोहण्यापेक्षा कसं जातं आपल्याला सोपं. कारण पाणी आपल्याला आत घेत नाही ना. पाण्याकडून जास्त फोर्स कोणता लावायचा ना वर. मी अगोदर सांगितलं की बियॉन्ड फोर्स हा व्हर्टिकली कसा ऍक्ट करायला अपवर्ड तो पाण्यापासून आपलं वर फेकायला.
तुम्हाला माहिती आहे का, एक समुद्र आहे ज्याचं नाव आहे डेड सी, मृत समुद्र, ज्याची घनता दर हजारी किती असते, 330 असते, 330/1000 इतकी घनता आहे त्याची. मग यामध्ये तुम्ही एरोप्लेन मधून जरी उडी मारली तर त्या समुद्रामध्ये तुम्ही बुडत नाही. का बुडत नाही? कारण समुद्रामध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त आहे, आणि जितकं क्षाराचं प्रमाण जास्त तितका फोर्स ऑफ बियॉन्ड्स जास्त. म्हणून हा जो फोर्स आहे हा तुम्हाला पाण्यामध्ये अजिबात बुडू देणार नाही. येतं लक्षात? सो क्लिअर आहे की डेन्सिटी जितकी जास्त असणार एखाद्या लिक्विडची, तितकं बियॉन्ड फोर्स हा काय असणार या ठिकाणी, जास्त ऍक्ट करणार. आणि तुम्हाला जर गिव्ह सायंटिफिक रिझन विचारलं किंवा समुद्रामध्ये पोहणं सोपं का आहे, तर तुम्ही आन्सर काय लिहिणार की जी डेन्सिटी आहे सेलाइन वॉटर किंवा सी वॉटर समुद्राच्या पाण्याची, ती गोड पाण्यापेक्षा, फ्रेश वॉटर पेक्षा कशी आहे, जास्त. जर लिक्विडची डेन्सिटी जास्त तर लिक्विड कडून लावल्या गेणारा फोर्स ऑफ बियॉन्ड सुद्धा जास्त. आणि दॅट्स व्हाय स्विमिंग जी आहे ही सलाइन वॉटर मध्ये, मराईन वॉटर मध्ये किंवा ओशियन मध्ये ही थोडी इझिली जाते. स्पेशल केसेस पहा, बियॉन्ड फोर्स हा ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळेस ती वस्तू पाण्यावर काय होते, फ्लोट होते, तरंगते. मी जहाजाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की जहाज इथं पाण्यावर का तरंगत आहे, कारण वॉटर कडून लावल्या गेणारा जो बियॉन्ड फोर्स आहे हे जहाजाच्या वजनापेक्षा कसा आहे, जास्त आहे. आणि इफ बियॉन्ड फोर्स इज ग्रेटर दॅन द वेट ऑफ द ऑब्जेक्ट, देन ऑब्जेक्ट फ्लोट्स ऑन लिक्विड. तो ऑब्जेक्ट त्या द्रवावर काय होतो, तरंगतो. दुसरी केस आहे, इफ फोर्स ऑफ बियॉन्ड इज लेस दॅन द वेट ऑफ द ऑब्जेक्ट, देन ऑब्जेक्ट सिंक. याचं उदाहरण मी काय सांगतो, मला खेळाचं उदाहरण सांगितलं. नेल्स, आयर्न नेल पाण्यामध्ये टाकल्याबरोबर का बुडालं, त्याचं कारण जर पाहिलं तर त्याचं वेट जास्त होतं, पण त्याच्यावर लावल्या जाणारा जो बियॉन्ड फोर्स होता त्याची व्हॅल्यू कशी होती, जास्त. येते लक्षात? कमी होती. तर वेग जास्त असेल आणि बियॉन्ड फोर्स कमी असेल तर अशा वेळेस तो ऑब्जेक्ट पाण्यामध्ये बुडतो. लक्षात घ्या. तुम्ही बऱ्याच वस्तू पहा, लाकडाची फळी टाका तुम्ही, फळी पाण्यामध्ये बुडते का, नाही. कारण त्या फळीपेक्षा जास्त फोर्स हे कोणाकडून लावण्यात चाललं, लिक्विड कडून, बियॉन्ड फोर्स, म्हणून ती लाकडाची फळी पाण्यावर तरंगते. पण त्याच्यात ऐवजी आपण लोखंडाचा खिळा टाकायलो, तो पाण्यामध्ये का बुडायला, कारण त्याचं वेट हे जास्त आहे कोणापेक्षा, त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या वॉटरच्या बियॉन्ड फोर्स पेक्षा. म्हणून बियॉन्ड फोर्स हा वेट पेक्षा जर लेस असेल, कमी असेल, तर तो ऑब्जेक्ट पाण्यामध्ये बुडतो, सिंक होतो. तिसरं, इफ बियॉन्ड फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द वॉटर. आणि तिसरी केस अशी आली की वस्तूचं वेट आणि लिक्विड कडून लावल्या जाणारा बियॉन्ड फोर्स हे दोन्ही जर इक्वल असेल तर ती वस्तू पाण्यामध्ये फ्लोट होते, पाण्यावर नाही, पाण्यामध्ये, लिक्विड मध्ये फ्लोट होते. तर शब्द आहे पहा, ऑब्जेक्ट फ्लोट इनसाइड द लिक्विड. म्हणजे एखादी वस्तू पाण्याच्या आत जर तुम्हाला तरंगताना दिसत असेल तिथं तुम्ही काय सांगणार की या केसमध्ये बियॉन्ड फोर्स आणि वेट हे दोन्ही एकमेकांच्या काय आहे, इक्वल आहे. त्यानंतर यावरच आधारित प्रिन्सिपल आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. काय सांगतो प्रिन्सिपल, when an object partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by object. आर्किमिडीज नावाचे शास्त्रज्ञ आहे, युरेका, आय फाउंड इट हे त्यांचं वाक्य आहे. त्यांनी हे जेव्हा प्रिन्सिपल शोधलं ते एका टब मध्ये होते आणि टब मध्ये जेव्हा त्यांनी इन्सर्ट केलं काही पाणी बाहेर पडलं. मग पाणी किती बाहेर पडलं आणि का पडलं याच्यावर त्यांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांनी एक नियम लक्षात ठेवला की जेव्हा एखादी वस्तू पार्शली म्हणजे काय, थोड्या प्रमाणात किंवा फुल्ली, पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत असेल
ताशावर त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होतो? फोर्स ऑफ बियॉन्सी. कोणत्या दिशेमध्ये? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. लक्षात घ्या, फोर्स ऑफ बियॉन्सी इज ऑलवेज ऍक्टिंग अपवर्ड डायरेक्शन. दिस फोर्स म्हणजे कोणता फोर्स? फोर्स ऑफ बियॉन्सी इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टनं जितकं फ्लुइडला डिस्प्लेस केलं. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या टब मध्ये जेव्हा आपण इन्सर्ट केलं तर त्या टब मधून किती पाणी बाहेर पडलं, त्या डिस्प्लेस होणारा जो फ्लुइड किंवा वॉटर असेल त्याचं वेट आणि बियॉन्सी फोर्स या दोन्हींचं व्हॅल्यू काय असते? सारखी असते. याला म्हणायचं आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता या प्रिन्सिपलचा वापर कुठे होतो? तर पहा, शिप्स आणि जे सबमराईन्स आहेत है ना, पाहिलं सांगतो की सबमराईन्स पाण्यातल्या बोटी वगैरे, तर आणि जहाज यांच्या कन्स्ट्रक्शन मध्ये लॅक्टोमीटर, जे मिल्क असतं ना, तर मिल्क मध्ये वॉटरचं प्रमाण किती आहे हे शोधण्यासाठी काय वापरतो आपण? लॅक्टोमीटर. तर ते लॅक्टोमीटर मध्ये सुद्धा आर्किमिडीज प्रिन्सिपलचा यूज होतो. त्यानंतर आहे हिग्रोमीटर. तर हे जे हिग्रोमीटर आहे तर याचा जो यूज पाहिला आपण, हिग्रोमीटरचा यूज काय माहिती का? वेदर फॉरकास्टिंग अँड मॉनिटरिंग. म्हणजे तुम्हाला माहित आहे की पाऊस कधी पडणार, वादळ केव्हा येणार, बरोबर आहे का? तर याच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी जे हवामानशास्त्र आहे तर त्यामध्ये हिग्रोमीटरचा वापर केला जातो. आता आर्किमिडीज या वैज्ञानिकांचं काही उल्लेखनीय कार्य आपण पाहू. तुम्हाला माहिती आहे की भौतिक शास्त्र विषयासंदर्भात एक अनन्यसाधारण कार्य यांचं आहे, फाउंड व्हॅल्यू ऑफ पाय. पाय माहिती आहे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये वापरता का तुम्ही? 2πr सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला. या पायची व्हॅल्यू काय आहे बरं? 22/7 किंवा 3.142 किंवा 3.14. ही व्हॅल्यू त्यांनी शोधली. हॅव नॉलेज ऑफ लिव्हर्स, पुल्ली अँड व्हील्स. जी तरफ असते, पुल्ली म्हणजे काय? कप्पी, आणि व्हील्स म्हणजे जे चाक आहे. तर याच्या संदर्भात जे फिजिक्स आहे की याचा यूज, याच त्यांनी स्पेशल स्टडी केला आहे. वर्क इन जॉमेट्री अँड मेकॅनिक्स. भूमिती आणि मेकॅनिक्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मोशन, फोर्स ठीक नाही यांचा आपण अभ्यास करतो, हे मेकॅनिक्स. त्या सर्वांवर उल्लेखनीय कार्य करणारे एक महान वैज्ञानिक ते कोण आहेत? आर्किमिडीज. फायनली पाहू आपण डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय? घनता. घनतेचं सूत्र काय आहे पहा? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी साठी आपण हे चिन्ह वापरू, मास साठी m, व्हॉल्यूम साठी v. आता मला सांगा, मासचं SI एकक काय आहे? किलोग्रॅम. व्हॉल्यूमचं SI एकक जे आहे ते काय आहे? मीटर क्यूब, बरोबर. तर यावरून जे डेन्सिटीचं SI युनिट आहे ते असतं पहा किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तुम्ही याला असं पण लिहू शकता, किलोग्रॅम मीटरचा घातांक किती घ्यायचं? घातांक ऋण 3 घ्यायचा आहे की नाही. या दोन्ही पैकी तुम्ही कोणताही वापरू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे छेदातला घातांक वरी गेल्यावर काय होतो? मायनस होतो पॉवर. डेन्सिटी ही प्रॉपर्टी काय डिसाइड करते? प्युरिटी ऑफ सबस्टन्स. म्हणजे कोणत्याही पदार्थाची शुद्धता जर कशाहून तपासली जात असेल तर ती त्या वस्तूच्या घनतेवरून. पुढची कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहे? इट इज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे इथं आपल्याला एक गुणोत्तर काढायचं आहे की कोणत्याही पदार्थ असेल त्या पदार्थाच्या घनतेचा गुणोत्तर आपल्याला कोणासोबत काढायचं आहे? पाण्याच्या घनतेसोबत करायचं आहे. आणि हे रेशो आपल्याला काय देणार? रिलेटिव्ह डेन्सिटी. आता मला सांगा, सबस्टन्सची डेन्सिटी असेल त्याचं एकक काय असेल? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. वॉटरची डेन्सिटी आहे त्याचाही याचा एकक काय असेल? किलोग्रॅम मीटर क्यूब. अंश आणि छेदामध्ये हे जर कट झाले
तर काही शिल्लक राहतं का? नाही. आणि म्हणून नो युनिट म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटीला कोणतंही एकक नाही. ऑल्सो कॉल्ड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. रिलेटिव्ह डेन्सिटीला दुसरं जे नाव आहे ते काय आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्यानंतर आहे एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन की तुम्हाला वॉटरची डेन्सिटी माहित पाहिजे. यावेळी अगोदर आपण वॉटरचा एनोमॅलस बिहेवियर पाहिले. काय पाहिलं आहे की सर्व लिक्विडची डेन्सिटी ही 0 अंशाला सर्वात जास्त असते, पण वॉटरची डेन्सिटी ही सर्वात जास्त कोणत्याला आहे? 4 डिग्री सेल्सिअसला. याला आपण काय म्हणतो? वॉटरचं एनोमॅलस बिहेवियर. आणि सो 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरची जी डेन्सिटी आहे ती आहे 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि SI मध्ये सांगायचं असेल तर 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता एक लक्षात घ्या की 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं? किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये करायचं. मग इथं 1000 आलं कसं हे आपण स्टडी करू. पहा, 1 ला 1. आता मला सांगा 1 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? बरं नाही, 1/1000 ग्रॅम. येते लक्षात? आणि त्यानंतर 1 सेंटीमीटर म्हणजे सांगा किती मीटर असतं? 1 सेंटीमीटर म्हणजे 1/100 मीटर असतं. आणि त्याचा जर घन घेतला आपण तर किती होईल? इथं 6 शून्य होतील. आता हे झाले मीटर क्यूब. आता नियम काय मॅथमॅटिक्सचा? छेदातला छेद कुठे जातो? अंशामध्ये जातो. मग सांगा अंशामध्ये किती शून्य येतील? 1 2 3 4 5 6. अंशातला छेद कुठे जातो? छेदामध्ये. किलोग्रॅम पर मीटर क्यूब. इथले 3 शून्य, इथले 3 शून्य कटले. किती राहिले सांगा? 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजे उत्तर कसं आलं की 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूबचे इक्विव्हॅलेंट कसं आहे? तर याचं आन्सर तुम्हाला माहित पाहिजे. आणि म्हणून हे रेफरन्सेस महत्वाचे आहेत. कोणते? की 1 सेंटीमीटर किती मीटर असतं? 1/100. आणि किलोग्रॅम संदर्भात सांगितलं होतं मी तुम्हाला की 1 ग्राम म्हणजे किती किलोग्रॅम? तर 1/1000 किलोग्रॅम असतं. उलट विचारलं मी तुम्हाला. येते लक्षात? कारण मी जर तुम्हाला विचारलं असतं 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर ते 100 राहिले असते. पण मी तुम्हाला 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर विचारलं म्हणून ते 100 कशामध्ये झाले? भागाकारामध्ये गेले. हे मॅथमॅटिकल गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. कारण आता आपण फिजिक्सचे काही प्रॉब्लेम बघणार आहोत तर त्याच्यामध्ये हे आपल्याला कामी येईल.